जास्त काही भाषण करणार नाही. आजच्या जागतिक परिचर्या दिनाच्या निमित्तानं सेवेचं मूर्तरूप करणाऱ्या, जगाच्या पलीकडे जागतिक परिचर्या दिन आहे मित्रांनो. प्रत्येक वेळी मला मित्रच तोंडामध्ये येते. जागतिक परिचर्या दिन. अहो, जमिनी जिथपर्यंत जमीन आहे, जिथपर्यंत आकाश आहे, जिथपर्यंत हॉरिझन आहे, आज 12 मेच्या दिवशी सेवा शुश्रूषा करणाऱ्या सर्व परिचारिका भगिनीच्या त्या दिवसाला मी वैयक्तिक डॉक्टर या नात्याने प्रथम नतमस्तक होतो, त्यांचं अभिनंदन करतो. आपल्या फ्लॉरेन्स नायटिंगेल एवढ्या तितक्याच उंचीच्या ज्यांना भारतरत्न मिळालं, त्यांचा सुद्धा मदर टेरेसांचा या ठिकाणी मला उल्लेख करावासा वाटतो. आणि त्यांनी दिलेल्या शिकवणीचा आधार घेऊनच आपण सर्वजण कार्य करत आहात. त्या मदरला मी या ठिकाणी नतमस्तक होतो. आणि त्यांचं एक वाक्य मला ह्या डायसवर उच्चारल्याशिवाय शुश्रूषा सेवेची परिणिती पूर्ण होणार नाही असं मला वाटतं. सर्व्हिस टू मॅनकाइंड इज सर्व्हिस टू गॉड. मनुष्य मात्राची सेवा ही ईश्वराची सेवा आहे. हा अत्यंत सुंदर असा संदेश देणाऱ्या मदर आणि त्यांच्या त्या शब्दाचा झेलून सर्व काम करणाऱ्या माझ्या परिचारिका भगिनी यांच्या सर्वांसमोर मी नतमस्तक होतो. तुम्हाला असं वाटेल की मी भावुक झालो आहे, तसं मुळीच नाही. तुम्हाला खरंच सांगतो, सेवा शुश्रूषा जे काही केलं जातं तर त्याचं कुठंही मूल्यमापन होतच नाही मित्र. त्याचं मूल्यांकन होत नाही, मुळीच नाही. मोठे मोठे जे उद्योगपती असतात ते अन्नदान करतात, कोणी वस्त्रदान करते, कोणी आणखी वेगळं दान करते आणि स्वतःच्या मनाला सॅटिस्फॅक्शन करून घेतात. परंतु लोकांची सेवा करणं, दुःखितांचं दुःख दूर करणं, त्यांच्यासोबत राहणं, त्यांना मदत करणं, असा वसा ज्या परिचारिका भगिनींनी घेतला आहे त्याचं आपण मूल्यांकन वेगळ्या शब्दामध्ये करू शकत नाही. या ठिकाणी बऱ्याच वक्त्यांनी अत्यंत सुंदर असं विवेचन केलेलं आहे. मला या ठिकाणी वर्षाचा खूप या ठिकाणी उल्लेख करावासा वाटतो. त्यांनी अत्यंत मोजक्या शब्दामध्ये बऱ्याच गोष्टी या ठिकाणी सांगितल्या. सर्वप्रथम त्यांनी तुमचं हृदय माझ्यासमोर उलगडून टाकवलं. अक्षरशः DNER, DHS या 2 ठिकाणी कशा प्रकारे सिस्टर्स लोकांना प्रॉब्लेम येतो त्याचा उल्लेख केला. खरंच सांगतो, मला पूर्ण जाण आहे. मी तुमचंच नर्सिंग स्कूल पाहिलेलं नाही. मी JJचं नर्सिंग स्कूल पाहिलं आहे, उस्मानाबादचं पाहिलं आहे, नांदेडचं पाहिलं आहे, बऱ्याच ठिकाणचं पाहिलं आहे. आणि त्यामुळं माझा वैयक्तिक एक ज्याला म्हणतो की एक बंध आपल्याशी जोडला गेलेला आहे. विचाराने, कृतीनं, तुमच्या वैयक्तिक शुश्रूषेच्या दृष्टीनं. आणि त्यामुळं तुमच्या प्रत्येक गोष्टीचा शासन दरबारी असो किंवा प्रशासकीय लेवलमध्ये असो आदर व्हावा असंच मला वाटतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट मी या ठिकाणी म्हणजे प्रसाद करू इच्छितो ती म्हणजे त्या अमरावती नर्सिंग स्कूलमध्ये आता काही मुलींनी GNMच्या काही फर्स्ट आल्या, काही सेकंड आल्या, त्यांचंसुद्धा मी मनापासून कौतुक करतो. एक तर सर्वप्रथम कौतुक यासाठी करतो की तुम्ही परिचर्याचा कोर्स निवडला. दुसरं कौतुक यासाठी करतो की सर्वच काही शहरामधून आलेल्या मुली नाहीत, काही ग्रामीण विभागातून आलेल्या आहेत. मला त्यांच्या पालकांची या ठिकाणी आठवण होते आणि मला पूर्ण विश्वास आहे, आय हॅव गॉट फुल कॉन्फिडन्स, या ठिकाणाहून तयार होणाऱ्या आपल्या सर्व परिचार्य भगिनी 5-10 वर्षांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्टेटसमध्ये असतील. कारण अत्यंत चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण तुम्ही या ठिकाणी घेतलेलं आहे. एक त्याच्या पुढची आणखी गोष्ट सांगतो. आता कम्प्युटरचं युग आहे, IT सेक्टरचं युग आहे, बरंच काही आहे. परंतु मोठ्या मोठ्या इंटरनॅशनल शहरामध्ये, मग वॉशिंग्टन DC घ्या, नाही तर न्यूयॉर्क घ्या, त्या ठिकाणी सिस्टर्स मिळत नाहीत.
त्यांना कितीतरी वेजेस द्यावे लागतात. अबुधाबी घ्या, इतर सर्व जे काही गल्फ स्टेट्स घ्या, त्या ठिकाणी अक्षरशः सिस्टर भगिनींचा वानवा आहे. हे कशामुळे आहे? कारण त्या सेवेला मोल नाही. एखाद्या वेळेस डॉक्टर नसला तरी चालेल, परंतु सिस्टर आवश्यक आहे. त्याचं कारण असं आहे की आता तुम्ही पाहिलं, स्वाईन फ्लू वॉर्डमध्ये काम करणारी माझी ती सिरसाट सिस्टर मला आठवते. आमचे डॉक्टर लोक त्या स्वाईन फ्लूच्या पेशंटबद्दल घाबरतात. जे N95 मास्क न घालता साधा डबल मास्क घेऊन स्वतःची जीवाची पर्वा न करता जी सिस्टर 24 तास त्या रुग्णाबरोबर राहते, तिचं कौतुक माझ्यासारखी डॉक्टरांनी करावं ते खूपच कमी आहे, खूपच कमी आहे, खूपच तोडकं आहे. अहो, रुग्णाच्या डोक्यातले मी ENT सर्जन आहे. त्याचा उल्लेख यासाठी करतो की मॅगोटचा आणि माझा खूप मोठा संबंध आहे. मॅगेट्स तुम्ही बघितले, अहो जनरल लोकांनी पाहिलं तर ती किळसवाणी करतात. ते 2 दिवस जेवणार नाहीत. तुमच्या माहितीसाठी सांगतो, एका गावामध्ये मी एक PM केलं किल्ल्यामध्ये. अक्षरशः बकेटचं पाणी टाकून त्याला मॅगेट्स काढले. 2 दिवस मी जेवलो नव्हतो. परंतु आमच्या सिरसा सिस्टरांनी त्या कोरकू पेशंटच्या, ज्याला भाषा कळत नाही, ज्याचा आपल्याला काही सोयीसुतक नाही, ज्याचे नातेवाईक बिचारे अज्ञानी आहेत, अडाणी आहेत, त्या अडाणीपणामुळेच त्याला ते सगळे मॅगेट झाले, ते काढणारी ती सिरसाट भगिनी असो किंवा मग इतर वार्डमध्ये काम करणाऱ्या माझ्या बऱ्याचशा सिस्टर्स असो. या ठिकाणी बऱ्याच गोष्टीचा उल्लेख झाला. आमच्या मेट्रन ताई मला म्हणाल्या की आपलं जे पेईंग वार्ड आहे त्या ठिकाणी या अगोदर कधीही MLC पेशंट ॲडमिट नव्हता. मी त्यांच्या काही गोष्टीचं या ठिकाणी खरंच कौतुक करतो. आत्ता त्यांनी अँकरिंग केलं, प्रत्येक वार्डच्या सिस्टरांचं कशा प्रकारे काम करतात त्याचं मूल्यांकन केलं. मला या ठिकाणी या नगरीमध्ये येऊन 11 महिने झाले. आज मला या डायसवर मला बऱ्याच गोष्टी उमगल्या. आय ॲडमिट, मी ते मान्य करतो. आणि इथून पुढचं जे माझं मार्गक्रमण असेल ते रुग्णावर तर माझा केंद्रबिंदू असेलच, पण रुग्णाची सेवा करणाऱ्या ज्या परिचारिका भगिनी आहेत त्यांच्यावर सुद्धा माझं तेवढंच लक्ष असेल, एवढं मी आपल्याला पूर्णपणे या ठिकाणी सांगतो. दुसरी महत्त्वाची जी गोष्ट आहे ती प्रोटेक्शनच्या बाबतीमध्ये किंवा तुम्हाला जे बाकीचं इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करून द्यायच्या बाबतीमध्ये प्रशासकीय प्रमुख या नात्यानं मी तुमच्या प्रत्येक अडचणींना, पागोटेताई मी तुमच्या बरोबर आहे. नर्सिंगचा डेप्युटी डायरेक्टर जो आहे मुंबईला, इथं उल्लेख करूनही असा, परंतु मी या ठिकाणी करतो कारण मला तशी सवय आहे. तुमचा डेप्युटी डायरेक्टर हा माझा मित्रच आहे आणि त्यामुळं माझ्या मित्राला मी हात धरून तुमच्या ज्या काही वैयक्तिक अडचणी असतील, जेवढं काही मला करता येईल मी जाहीरपणे या ठिकाणी सांगतो. मी प्रत्येक बाबतीमध्ये मी तुमच्या अडचणींना तोंड देण्यासाठी मी समर्थ आहे. आणि आपला आवाज, आपण केलेलं काम, मेळघाटामध्ये काम करणाऱ्या माझ्या भगिनी किंवा आता ती कुलकर्णी स्टाफ आहे पा, इंजेक्शन रूममध्ये काम करते. आता आपल्याला काही वेळाने ती आपला इथं काहीतरी तिचा प्ले पण आहे. अहो चिखलदऱ्यामध्ये काम करते, तिथून आता माझ्याकडे इंजेक्शन रूमला आली, पण तिचा उत्साह थोडाही कमी झालेला नाही. त्याच उत्साहानं ती काम करते, त्याच उत्साहानं काम करते. अशी कितीतरी उदाहरणं आहेत. एक सिस्टर सकाळी सकाळी मला भेटायला आल्या. मला घरी भेटायला आलं की मला खूप राग येतो, मग कुणी असो, कारण दिवसभर आपण तिकडे थकून जातो आणि मग इतर लोकांना भेटीगाठी करायला आवडत नाही. एके दिवशी मी अशीच सकाळी फ्रेश झालो होतो. ते एक सिस्टर आणि त्यांची बहीण त्या दोघी त्या ठिकाणी येऊन बसल्या आणि मला वेळेवर जायचं, माझा स्वतःचा माणूस असतो. 9 वाजता मला हॉस्पिटलला जायचं होतं, सकाळी सर्व आटपून, आणि मला माझी त्यांची भेट झाली. मी पायऱ्यावर होतो. पायऱ्यावर जाता जाता सिस्टर मला काय म्हणाल्या, मी एका लोकप्रतिनिधीकडून या ठिकाणी आले. डायसवर असं सांगणं योग्य नाही, म्हणून मी त्या सिस्टरसाठी मी मुद्दाम सांगतो. या ठिकाणी त्यांचे वैयक्तिक प्रॉब्लेम होते. त्यांच्या मिस्टरांना शिझोफ्रेनिया झालेला होता.
मला इतकं बेकार वाटलं, मला इतकं खराब वाटलं की साला मी या सिस्टरना किती अगोदर रागावलो. स्वतःच्या फॅमिलीमध्ये स्वतःचे मिस्टरांना शिझोफ्रेनिया झालेली एक माझी सिस्टर स्वतःच्या फॅमिलीची स्वतःच्या नवऱ्याची नर्सिंग करत करत ती वेगळ्या ठिकाणी एका ठिकाणी नर्सिंग करते. आपलं शल्य आपलं दुःख बाजूला ठेवून इतरांची सेवा करते, नोकरी करते. आणि त्यामुळे शी वॉज आस्किंग मी फॉर, त्याला काय म्हणतो आपण, प्रतिनियुक्ती. तर ह्या गोष्टी खरं म्हणजे कधी आपल्याला लक्षात येतात की जेव्हा आपण ज्यांच्या हृदयाशी भिडतो, त्यांच्या अडचणी लक्षात घेतो. मी या ठिकाणी हा उल्लेख यासाठी केला की मला प्रत्येक बाबींची जाण आहे. मी आपल्याबरोबर आहे. नर्सिंगच्या बाबतीमध्ये, सेवेच्या बाबतीमध्ये बोलायचं जर झालं तर मी माझा हार्ट तुमच्यासमोर ओपन करतो. माझे वडीलसुद्धा शुश्रूषाच करतात, श्रमशुश्रूषा करतात. धर्म संयोगाने मी डॉक्टर झालो, मीही शुश्रूषाच करतो. आणि माझ्या आसपास ज्या काही माझ्या 70-80% भगिनी आहेत त्या रुग्णाची सेवा शुश्रूषाच करतात. सेवेचं व्रत हे वेगळं आहे. ह्या डायसवर मी असं म्हटलं तर लोकांना ते पटणार नाही, त्याला कसलीही तोड नाही. आणि त्यामुळं मी तुमच्यापुढे नतमस्तक होतो. आणि आजचा हा परिचारिका दिन आपल्या आदरणीय फ्लॉरेन्स नाइटिंगेलला सलाम करून, अर्पण करून, नतमस्तक होऊन मी या ठिकाणी थांबतो. कारण सर्वांना आता कार्यक्रम बघायचा आहे. म्हणजे कार्यक्रम अगोदर पाहिजे का जेवण करायचं, काय करायचं? हां, तर प्रोग्रामची जी शिदोरी आहे, आय कॅन अंडरस्टँड. माझं भाषण म्हणजे असं बोलकं नसतं, ते फार सिरियस असतं आणि ते हृदयाशी भिडतं. आता हृदयाशी वेगळ्या पद्धतीने भिडणारा कार्यक्रम आपण पाहणार आहात. त्यामुळं मी या डायसवर मला बोलावलं, माझा सत्कार केला. खरं म्हणजे मी स्वतःच माझ्या सर्व नर्सेस भगिनींचं प्रशस्त पत्रक देणं गरजेचं होतं. ते माझं सर्व काम आमच्या मेटनताईनं केलं. त्याबद्दल मी त्यांचेसुद्धा वैयक्तिक आभार व्यक्त करून आपल्या सर्वांना आज नर्सिंग डेच्या शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र. प्रॉब्लेम्स होते आपल्या वर्षाताईंनी आणि आपल्या मॅडमनी जे मांडले त्याच्यावरती आपल्याला जास्तीत जास्त पॉझिटिव्ह अप्रोच सरांचा दिसून आला. आणि आपल्याला त्यांनी जास्तीत जास्त आपल्याला कामं व्यवस्थित होतील आणि मदत करतील असं आश्वासनसुद्धा दिलं. यानंतर या रणरणत्या जमिनीवर माणसालाच असतो माणसाचा आधार. या रणरणत्या जमिनीवर माणसालाच असतो माणसाचा आधार. आपण सर्वांनी माझे 2 शब्द ऐकलेत. त्याबद्दल आपले कोटी कोटी आभार. यानंतर आभार प्रदर्शनाची जबाबदारी मी मिनल कुलकर्णीवर टाकलेली आहे. तेव्हा मिनल कुलकर्णीने येऊन आभार प्रदर्शन करावे अशी मी विनंती करते. आज नर्सेस डे निमित्त इथे सर्वजण उपस्थित आहात. मान्यवरांचे आभार मानते. तिथे सर्व इथे नर्सेस डे प्रोग्रामसाठी आले, आपला अमूल्य वेळ काढून आले, त्याकरता मी त्यांचे धन्यवाद मानते. तसेच माझ्या सर्व स्टाफ इथे हजर आहेत, स्टुडंट्स, ट्युटर्स आणि इतर सर्व ज्यांनी या कार्यक्रमाला मदत केली त्यांचे सर्वांचे मी आभार मानते. आपल्या कार्यक्रमाला हजर राहिलेले अनाम प्रेम व त्यांचे पदाधिकारी यांचे आम्ही आभार मानत आहोत. तसेच प्रामुख्याने उपस्थित राहिलेल्या महापौर रीना कौर मॅडम ह्या उपस्थित राहिल्या, त्यांचे आभार मानत आहोत. आणि आपल्या हॉस्पिटलला भरपूर जबाबदारी असताना सुद्धा CS सरांनी आपला वेळ काढून उपस्थित राहिले, त्याबद्दल सुद्धा आम्ही त्यांचे आभार मानतो. मंचावरील उपस्थित गोहाड मॅडम, वर्षा पागोटे मॅडम, साखरे सर, गाढवे मॅडम, हसबे मॅडम आणि उपस्थित शिक्षक वृंद, ट्युटर्स, उपस्थित परिचारिका, इंचार्ज सिस्टर, स्टुडंट्स आणि ब्रदर्स या सर्वांचे आम्ही परत एकदा मनपूर्वक आभार मानतो व अध्यक्षांच्या परवानगी
अध्यक्षांच्या परवानगीने हा जो आपला सांस्कृतिक प्रोग्रामचा सुरुवातचा फर्स्ट टप्पा होता हा संपला असे मी जाहीर करतो व यानंतर आपल्या सर्वांनी कल्चरल प्रोग्राम सुरू राहणार आहे. फक्त नाईटच्या स्टाफ वगैरे जे असतात त्यांनी जेवण करून जायचं आणि कल्चरल प्रोग्राम संपल्यानंतर प्रत्येकाने जेवण करूनच घरी जायचं, उपाशी कोणीही जाऊ नये अशी आग्रहाची विनंती. मी ना अगं एवढी लाजतेस कशाला? मी आपल्या कार्यक्रमाला आलेल्या प्रमुख पाहुण्यांच्या स्वागताला गेले होते. अरे छान छान, स्वागताला गेली होती. तर आज आपण आज मी अनंत आणि मी प्रियांका. तर आपण जीवन जगतो तेव्हा आपल्याला जीवन जगण्यासाठी मदत करते. तसेच आपण जेव्हा आजारी पडतो आपल्याला केअर प्रोव्हाइड करते. आणि एवढेच नव्हे तर आपण या जगामध्ये जेव्हा येतो तेव्हा आपल्याला तिच्या नाजूक हाताने स्पर्श करते. अशी व्यक्ती तुला सांगता येणार का? तुम्हाला माहिती आहे का अशी व्यक्ती कोण आहे? ती माहिती आहे कुणाला? सांगू शकते कोणी? अरे मलाच आठवलं, ही तर आपल्यामध्येच आहे आणि आपल्यापैकीच आहे. कोण असू शकते ही? परिचारिका. कोण असू शकते? अरे वा. जोरात आवाज होऊ द्या. आपल्यापैकीच आहे. कोण आहे ती? कळले? आज परिचारिका दिवस तरच आहे ना, आज त्यांचाच दिवस आहे ना. चला तर मग आपण आपल्या प्रोग्रामला सुरुवात करूया. यासाठी आपण सर्वात अगोदर देवाला वंदन करूनच आपल्या प्रोग्रामची सुरुवात करत असतो. तर सादर करत आहेत थर्ड इयरच्या मुली जोगवा. आणि हा जोगवा आपल्या अंबानगरीतीलच देवीचा आहे. ज्या देवीला आपण पुजतो, ज्या देवीची आपण पूजा करतो आणि ज्या स्त्रीला आपण आपल्या या देशामध्ये तसेच या जगामध्ये सुद्धा मानाचे स्थान दिले जाते, त्या स्त्रीला, त्याच देवीला वंदन करण्यासाठी आपण आपल्या थर्ड इयरच्या स्टुडंटला आमंत्रित करत आहोत. आपल्या व्यवसायामध्ये भरपूर स्त्रियांचे प्रमाण आहे आणि स्त्री शक्ती ही सर्वात वंदनीय शक्ती आहे. त्यामुळे देवीच्या रूपाने आपण संपूर्ण स्त्री शक्तीला जोगव्याद्वारे वंदन करत आहोत. तरी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. टाळ्यांचा गडगडाट होऊ द्या, कमी पडू देऊ नका. टाळ्यांचा गडगडाट होऊ द्या. परंतु सर्वांनी अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. मोहमहिषासुर मर्दनाला विविध तापाची करावया झाडणी, त्रिविध तापाची करावया झाडणी. भक्ता लागी तू पावसी निर्वाणी, आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन. जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन. नवविध भक्तीच्या करून या नवरात्रा पोटी मागेन मागेन ज्ञानपुत्रा. हरिण सद्भावा हो हरिण सद्भावा अंतरीच्या मित्रा, हरिण सद्भावा अंतरीच्या मित्रा. कंब सासऱ्या
पण